श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मी आज पुण्यातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्थानी आलो आहे, ते म्हणजे भगवान लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पुण्यातील प्राचीन आणि अतिशय जुन्या मंदिरांपैकी एक हे मंदिर आहे. याला पेशवे काळाच्या आधीपासून इतिहास आहे आणि महत्त्वाचं असं की या मंदिराची स्थापना स्वतः भगवान लक्ष्मी नृसिंहांनी स्वतःच्या आज्ञेने करून घेतली आहे. तसेच या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यातले जोशी काका हे मागच्या पिढीत होऊन गेलेत. त्यांनी देवांच्या मूलस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी भगवान नरसिंहाचा अवतार झाला होता तिथे जाऊन त्या मंदिराचा एक अवशेष म्हणजे एक वीट आणि तिथली माती आणली आहे. ती वीट आजही देवांच्या जवळ ठेवण्यात आली आहे. तिचं पूजन होतं आणि ऐतिहासिक याची पार्श्वभूमी अशी की दत्त अवतार भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज या मंदिरात थांबत असत. ते या ठिकाणी मुक्कामी होते आणि वासुदेव बळवंत फडके जे थोर क्रांतिकारक आणि थोर दत्तभक्त होते तेही या लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये मुक्कामी असत. तर आपण या मंदिराचं दर्शन घेऊयात. इथले जे विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं आपण या मंदिराची माहिती घेऊयात आणि देवांचा विग्रह हा अतिशय सुंदर, अतिशय ज्वलंत आणि अतिशय पवित्र असा आहे. त्याचं दर्शन करून आपण सगळे कृतकृत्य होऊयात. तर चला देवांच्या दर्शनाला. सदाशिव पेठेच्या मुख्य रस्त्याला लागूनच आपल्याला भगवान लक्ष्मी नरसिंहाचं हे मंदिर बघायला मिळतं. या मंदिराकडे बघूनच आपल्याला कल्पना येते की ही इमारत अतिशय प्राचीन अशी, अतिशय जुनी अशी आहे. यावरती आपल्याला या मंदिराचं ऐतिहासिक महात्म्य काय आहे याचे फलकही वाचायला मिळतात. जेव्हा आपण सुंदर अशा नक्षीदार कमानीतनं, चौकटीतनं आत जातो तेव्हा आपल्याला दृष्टिक्षेपात पडतो तो म्हणजे मंदिराचा अतिशय सुंदर असा लाकडी सभामंडप. त्यापूर्वी आपल्याला उजव्या हाताला एक पिंपळाचा पार लागतो. या पारावरतीच वासुदेव बळवंत फडके यांनी गायत्री पुरस्चारण केलं होतं. आपण जेव्हा पुढे वळतो तेव्हा आपल्याला लाकडी अतिशय सुंदर आणि नक्षीदार असलेला सभामंडप बघायला मिळतो. सदाशिव पेठेची स्थापना होण्यापूर्वी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की हे मंदिर किती जुनं आणि किती महत्त्वपूर्ण असं आहे. सभामंडपाला असलेली नक्षी आणि सभामंडपात असलेल्या काचेच्या हुंड्या आपल्याला या मंदिराचं ऐतिहासिक वैभव दाखवून देतात. लाकडी सभामंडपातनं आपलं लक्ष जातं ते म्हणजे गर्भगृहाकडे. गर्भगृह हे संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलं आहे आणि वैशिष्ट्य असं की या ठिकाणी लक्ष्मी नृसिंह पंचायतन म्हणजे विष्णू पंचायतन आपल्याला बघायला मिळतं. तर आपण जेव्हा देवांकडे वळतो तेव्हा प्रथम आपल्याला दर्शन होतं भगवान गणरायांचं. भगवान गणरायांची अतिशय सुंदर तेजस्वी मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि मग आपण वळतो ते म्हणजे मुख्य गर्भगृहाकडे म्हणजे भगवान लक्ष्मी नृसिंहांकडे. मुख्य दारातनं आपण जेव्हा आत बघतो तेव्हा आपल्याला भगवान लक्ष्मी नृसिंहांचं अतिशय तेजस्वी रूपामध्ये दर्शन होतं. देवांची ही जी मूर्ती आहे ही स्वयंभू आहे. आपण बघू शकतो देवांचं तेजस्वी आणि सुंदर असं रूप. देवांची मूर्ती चतुर्भुज आहे आणि देवांच्या मांडीवरती माता लक्ष्मी बसलेली आहे. असं हे देवांचं सुंदर असं रूप. देवांच्या या सुंदर रूपाचं दर्शन केल्यानंतर, देवांपुढे नतमस्तक झाल्यानंतर कुणालाही देवांची ही ऊर्जा, सकारात्मकता अनुभवायला येईल इतकं हे दिव्यस्थान आहे. आपण बघू शकतो आणि विशेष म्हणजे देवांपुढे ठेवलेला हा स्तंभ आणि ही पेटी मुलतान पाकिस्तानमधील देवांच्या मूळ खांबाची ही प्रतिकृती आहे. यामध्ये देवांच्या मंदिराची माती ठेवण्यात आली आहे आणि या पेटीमध्ये देवांच्या मंदिराची वीट आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. आणि हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, कारण देवाच्या मूळ स्थानी जे मंदिर होतं म्हणजे मूलस्थानामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिराचे अवशेष आजही या मंदिरामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे आणि आजही आपल्याला ते बघायला मिळतात. तर आता आपण या मंदिराचा इतिहास, या मंदिराची ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी इथल्या विश्वस्थांकडनं जाणून घेऊयात. तर मित्रांनो नमस्कार. मी आता लक्ष्मी नृसिंह मंदिराचे जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, ज्यांचं हे वंश परंपरागत मंदिर आहे, यांच्या मूळ पुरुषांना देवांनी दृष्टांत देऊन इथे मला स्थापन कर म्हणून सांगितलं होतं आणि त्याचा सगळा इतिहास आपल्याला अभिजित दादा जोशी हे सांगतील. तसेच मंदिरामध्ये भगवान श्रीधर स्वामी महाराज, वासुदेव बळवंत फडके हे मुक्कामी होते. तर तीही हकीकत जाणून घेऊयात. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आम्हाला मंदिराचा इतिहास आणि त्यानंतर मंदिरामध्ये पेशवे काळापासून ज्या घडामोडी झाल्या त्याचा संक्षिप्तामध्ये एक आढावा घ्यायचा आहे. तर आम्हाला तुमच्याकडनं ते ऐकायचं आहे इतिहास. नक्कीच. इतिहास खूप आहे, मी संक्षिप्त स्वरूपात सांगतो. बरोबर. मूळचे संगमेश्वर मध्ये राहणारे गणेश शास्त्री जोशी जे होते ते काही कारणांनी पुण्याला आले आणि पुण्याला आल्यावर त्यांना खंत वाटायला लागली की आपण पोटा पाण्यासाठी गाव सोडलं, पण त्याबरोबर संगमेश्वरी जे नरसिंहाचं मंदिर आहे तिथे ते पुजारी होते. बरोबर. ती पूजा आणि सेवा पण आपल्या हातनं सुटली.
तर तेव्हा त्यांना दृष्टांत झाला की मी काशीला आहे, मला येऊन घेऊन जा. बरोबर. त्यावर विश्वास ठेवून त्या जोशी पती पत्नींनी काशीला सगळं, गेले. पुण्यातलं सगळं सोडून काशीला गेले. बरं. तिथे खूप शोधाशोध करूनही मंदिर किंवा काय करायचं कळत नव्हतं. मूर्ती शोधली. शेवटी ते एका क्षणी असं वाटलं त्यांना की आता मला तू तसंच परत पाठवणार आणि मी परत जर गेलो तर सगळे लोक मला हसणार. बरोबर. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवून इथे आलोय. बरोबर. माझी राज आता तूच राह. तर तेव्हा पोटा पाण्यात अन्न नव्हतं, तर एका ठिकाणी ग्लानी येऊन ते पडले. पण तेव्हा त्याने आवाज ऐकवला की मी योग्य वेळेला तुझ्या समोर येईल. बरं. आणि तिथनं ते शोधत असताना, तिथनं चालत असताना एक साधारण पडीक जागा होती, ज्या भागाला आता रमणा असं म्हणतात. बरं. BHUच्या मागच्या बाजूला बरं. ते गाव आहे आता, पण ते छोटं गाव आहे. तर तिथे एका ठिकाणी चालत असताना निवडुंग एका ठिकाणचा पडला आणि तिथे आता जी संगमरवरी लक्ष्मी नरसिंहाची जी मूर्ती आहे, तर ती निवडुंग पडल्यावर तिथे खालती जमिनीमध्ये दिसली. जमिनीत त्याचा उल्लेख असा आहे, कारण त्यांनी सगळं जे आहे ते हस्तलिखितात लिहून ठेवलंय. बरं. की त्या मूर्तीचा मुकुटाचा भाग आणि मुखाचा काही भाग त्यांना अचानक दिसायला लागला आणि मग त्यांनी ती मूर्ती काढली. बरं. त्या मूर्तीचं पुढे असं आहे की तिने गंगा घाटावर घेऊन गंगा किनारी गंगा स्नान घालून अभिषेक झाला. त्यानंतर ती विश्वनाथ मंदिरामध्ये मूर्ती होती एक दिवस. त्या विश्वनाथ मंदिरामध्ये त्याची पूजा झाली. क्या बात आहे. तेव्हाचं प्रांगण अर्थातच तेवढं आता वेगळंच आहे. तेवढं बरोबर. आता तसं नव्हतं, पण त्याची पूजा तिथे झाली. तिथून ती अयोध्या क्षेत्री आली. तिथे पूजा, तिथे अन्नसंतर्पण, यज्ञयाग झाले. तिथनं ती जगन्नाथपुरीला गेली. पुरीवरनं ती नाशिक मार्गे ती शेवटी पुण्याला आली. हा काळ कुठला होता जेव्हा देव त्यांना भेटले? मंदिराची स्थापना आषाढ दशमी 1696 शके 1696 साली झाली. बरं. तेव्हा इथे सदाशिवपेठ पण नव्हती. या भागाला कारपोळपुरा असं म्हणायचं. बरं. त्यामुळे जे जुने दस्तावेज आहेत त्याच्यातला उल्लेख की कारपोळपुऱ्यातलं प्राचीन नरसिंह मंदिर असे असे या मंदिराचे उल्लेख आहेत. तर मित्रांनो, पुण्यातील सगळ्यात जुन्या मंदिरापैकी एक हे मंदिर आहे. सदाशिव पेठ स्थापन होण्याआधीपासून देव इथे आहेत. आणि विशेष म्हणजे दादा आपल्याला हकीकत सांगतीलच, पण या मंदिरामध्ये भगवान नृसिंहांचा अवतार हा मूलस्थानात झाला होता. त्याला आज पाकिस्तानमधलं मुलतान म्हणून ओळखलं जातं. आणि दादांचे जे वडील होते तर त्यांनी तिथे जाऊन त्या मंदिराचा काही भाग म्हणजे तिथली वीट आणि माती आणली होती. तर ती पण माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊयात. तर दादा, तुमच्या वडिलांना अशी संकल्पना किंवा त्यांच्या मनात असा विचार का आला की तिथे जावं आणि आपण तिथलं काहीतरी विग्रह किंवा काहीतरी सोबत घेऊन यावा? तर तो काय इतिहास होता? त्यांचं म्हणजे माझ्या वडिलांची त्यांच्या 20व्या वर्षापासून या मंदिरात ती रोजची 3:30 वाजता उठून त्यांची पूजा असायची. कधीही खंड पडला नाही. पण त्यांना हे नक्की माहिती होतं की पाकिस्तानमध्ये मुलतान, त्यांनी खूप त्याच्यावर रिसर्च केलेला होता, अभ्यास होता त्यांचा, की मुलतान हे नरसिंह अवतार जो झाला ते ठिकाण म्हणजे मुलतान आहे. आणि तिथे त्यांना जी टेस्ट मॅच झाली भारत पाकिस्तान, बरोबर, त्या मॅचच्या मुळे त्यांच्या आधी त्यांनी पंतप्रधानापासून सगळ्यांना पत्रव्यवहार केले होते की तुम्हाला तिथे जायला, तशी परमिशन मिळाली नसेल. परमिशन अजिबात कोणी, बरोबर, खूप प्रयत्न झाले त्यांचे. पण शेवटी ते मॅचच्या दरम्यान 2002-2003 साली ते तिकडे गेले. तिथे मंदिर असं कुठे नव्हतं म्हणजे किंवा कळलं नाही पटकन, कारण आजूबाजूला सगळ्या मशिदी होत्या. बरोबर. पण त्यांनी अगदी मशिदींमध्ये जाऊन त्यांची शोधाशोध करून, त्यांचे कान टोचलेले होते, गळ्यात जानवर, रुद्राक्षाची माळ, पण त्यांना खरंच काही भीती नव्हती. ते तिथल्या पाकिस्तानांमधल्या मशिदींमध्ये जाऊन तिथे शोधाशोध करायचे. 1-2 वेळा असं आलं की त्यांच्या नमाजाच्या वेळेला ते वज्रासनात बसले म्हणले आणि मी पुरुषसुक्त म्हणलं. पण प्रत्येक ठिकाणी त्यांचे अनुभव इतके विलक्षण आहेत की प्रत्येक ठिकाणी त्याला कोणतरी एक वाचवायला किंवा मार्ग दाखवायला एक कोणतरी कायम तिथे, ठिकाण कुठलेही असलं जरी पाकिस्तान आलं तरी प्रत्येक ठिकाणी तिथे एक माणूस अक्षरशः भगवंतांनी नेमल्यासारखा होता. त्यांना ते मंदिर मिळालं. मंदिरामध्ये मुख्य जे आहे ते 20 फुटी खांब हा गाभाऱ्यामध्ये मध्यस्थानी खांब होता. बरं. आणि मूर्ती जी होती, मूर्तीची जी जागा होती, आता मूर्ती नव्हती, नाहीच आहे तिथे, पण ती एका बाजूला होती. तर त्या मूर्ती ते बाबा सकाळ संध्याकाळ जाऊन तिथे पूजा करायचे. जेव्हा ते आठवडा 2 आठवडे होते तेव्हा तिथे रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायचे, नैवेद्य दाखवायचे. मूर्ती शोधता शोधता त्यांच्या असं लक्षात आलं की 14 ऑगस्ट 1947 साली फाळणीच्या 1 रात्र आधी एक विमान लाहोरवरनं दिल्लीला आलं की जे फक्त आपल्या हिंदू देवतांच्या मूर्तींनी भरलेलं. बरं. मग त्यात ती कुठे मूर्ती मिळतीये का किंवा कुठे आहे का त्याचा शोध घेता घेता असं लक्षात आलं की नारायण दास महंत म्हणून जे होते
त्यांनी ती मूर्ती अगदी शेवटच्या क्षणी त्या विमानात ती ठेवली क्या बात आहे. आणि बरं ती मूर्ती दिल्लीला आली. बरं दिल्लीतनं पुढे त्याचा सगळा मार्ग कुठला काय शोधाशोध करताना असं लक्षात आलं की ती मूर्ती आता हरिद्वारच्या एका मठामध्ये आहे. क्या बात आहे. बरं पण अजून बाबाजी पण आहे ती. अजूनही बरं पण बाबा जेव्हा तिथे गेले त्या मूळ खांबातला एक दगड किंवा वीट त्यांनी ती बरोबर आपल्या एका लाकडी पेटीत घेऊन ते बरोबर इथे आणली की ज्याची पूजा आमच्या आहे. मंदिरात होते. बरं त्या मंदिरातल्याच मातीतनं त्या मंदिर तो जो स्तंभ जो होता त्या स्तंभाची प्रतिकृती पण त्यांनी त्याच मातीतनं केली. बरं त्याला फक्त प्रोटेक्शनसाठी बाहेरनं प्लास्टर ऑफ पॅरिसचा एक मुलामा लावला. बरं पण तो जसा त्या स्तंभ होता तसाच्या तसा त्यांनी तो इथे केला. अतिशय भाग्याची गोष्ट आहे की मूळ स्थानातील विग्रह तिथल्या काही अवशेष आपल्या पुण्यामध्ये आहेत. काय ना भगवान नरसिंहाची मंदिरं भारतभर आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं मंदिर आपल्या पुण्यामध्ये आहे. हे फार नाविन्यपूर्ण ही गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे वासुदेव बळवंत फडके आणि भगवान श्रीधर स्वामी महाराज इथे कधी आणि कसे होते राहायला. सो मंदिराला ॲक्च्युली शैक्षणिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टीचा खूप मोठा वारसा आहे. ह्याचं मी आध्यात्मिक म्हणाल तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ जे आहेत त्या मंदिरात 3दा येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. बरं किंवा जी वासुदेव बळवंत फडक्यांची कथा आपल्याला जर माहिती असेल की ते आशीर्वाद घ्यायला अक्कलकोटला बरोबर. गेले होते. तर स्वामी इथे जेव्हा आले होते तेव्हा काही कारणांनी फडक्यांची त्यांची भेट झाली नाही. बरं. का झाली नाही ते माहिती नाही. बरं तर म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायला ते अक्कलकोटला गेले. पण अक्कलकोटचे स्वामी 3दा या मंदिरात आले. एकदा बखरीतल्या उल्लेखाप्रमाणे मूर्तीसमोर ते साधारण 3.5 तास ध्यानस्थ उभे होते आणि त्यांच्या बखरीतला उल्लेख की त्यांचं सगळं शरीर काष्ठवत झालं होतं. कारण 3.25-3.5 तास होते. मग ते मूर्तीसमोर बसले तेव्हा त्यांना पाय ठेवायला ज्या पादुका दिल्या त्या आता त्या आतमध्ये आहेत. मंदिरातल्या पूजेत आहेत. बरोबर. अक्कलकोट स्वामी महाराज स्वतः या स्थानी 3 वेळा येऊन गेले आहेत आणि भगवान श्रीधर स्वामी महाराज इथे होते. श्रीधर स्वामी महाराज समोरच्या शाळेत शिकायला होते पण बरं. ते राहायला मंदिरात होते. त्यांचं जेवण खाण हे आमच्या घरी चालायचं. क्या बात आहे. बरं. माझ्या आजोबा की जे आता नाही बरं. हयात नाहीये पण आजोबा किंवा आजोबांची मोठी बहीण त्यांना अगदी हे स्पष्ट आठवतं की माझे पणजोबा श्रीधरा म्हणून हाक मारायचे आणि मग स्वामी घरी क्या बात आहे. जेवायला यायचे. बरं हे प्रल्हादाचं जे मंदिर आहे हा. ते प्रल्हादाच्या मंदिरा शेजारी त्यांची उपासनेची आणि याची जागा होती आणि बसण्याची. पलीकडची ती पट्टी आहे तिथे बरेचदा ते विसावा घ्यायचे. पण ही त्यांची 4 वर्ष त्यांची इथे उपासना घडली. इथे जी दगडी डोणी आहे त्या दगडी डोणीतलं पाणी ते स्नानासाठी किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी ते वापरायचे. आणि संन्यास जो त्यांनी घेतला तो या ठिकाणी संन्यास घेऊन ते अरे बापरे. पुढे याच्यावर इतकं महत्त्वपूर्ण स्थान आहे. आपण बघू शकतो इथे श्रीधर स्वामी महाराज, भगवान अक्कलकोट स्वामी महाराज आणि प्रत्यक्ष भगवान नृसिंहांचा वास आहे असं आपण म्हणू शकतो. कारण देवांच्या विग्रहाचं दर्शन केल्यानंतर तिथलं पावित्र्य, तिथलं जाज्वल्य जाणवतं. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये वासुदेव बळवंत फडके यायचे, इथे राहायचे. जवळपास 14 वर्ष त्यांचं इथे वास्तव्य होतं. तर ती सगळी हकीकत आपण दादांकडनं जाणून घेऊया. तर दादा, काय एकंदरीत तो संबंध होता, ते इथे कसे वास्तव्याला होते आणि इथे राजकीय घडामोडी काय काय घडल्या होत्या? ते इथे कसे आले याचा काही उल्लेख नाही. बरोबर. पण त्यांचं 14 वर्ष त्यांचं भिराड या इथेच होतं. बरोबर. त्यांचं एक खोली पुण्या मुरलीधराचं जे मंदिर आहे तिथे पण त्यांचं एक खोली तिथे आहे आणि तिथेही त्यांचं कार्य चालायचं. पण त्यांनी जी युवकांची सशस्त्र सेना जी केली ती ह्या जागेमध्ये केली. हा पिंपळाचा जो पार आहे बरं. इथे ते बरेचदा बसायचे. बरं. गायत्रीची 3 पुरश्चरणं त्यांनी याच ठिकाणी बसून केली. बरं. आणि गुरुचरित्र त्यांचं मुखोद्गत होतं असं बरोबर. म्हणायचं. तर गुरुचरित्र त्यांनी 1 टाकी हस्तलिखित त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच्या काही प्रती बाबासाहेब पुरंदरेंकडे होत्या, काही प्रती इतिहास संशोधक मंडळात आहे. आणि युवकांची सेना त्याचं काम करायला लहुजी साळवे, वस्ताद लहुजी साळवे किंवा राणाजी ते सगळे इथे लोक जमायचे. बरं. आणि अनेक दिवे लागणी झाली की सगळे युवक इथे यायचे आणि त्यांच्याकडनं तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी यांचं शिक्षण घ्यायचे. त्यात शिकणारे 2 मुख्य हे होते की लोकमान्य टिळक आणि त्यांची पत्नी. ते सुद्धा साधारण 18 महिने ते 2 वर्ष नित्यनियमाने रोज इथे या मंदिरात यायचे. बरं. साधारण दिनक्रम असं की दिवे लागणीची वेळ झाली की इथे जमायचं. या मंदिराच्या बाजूला असलेल्या पटांगणामध्ये त्यांचं शिक्षण चालायचं. बरं. या मंदिरात एकूण 6 विहिरी आहेत, आवार मोठं आहे. बरं. त्या विहिरींवर आंघोळी करायच्या. त्यांचं वासुदेव बळवंत फडके का टिळक ज्या दगडी डोणीतनं पाणी घ्यायचं त्या डोण्या पण अजून आहेत. अजून त्या एक दगडी चौरंग आहे ज्याच्यावर ते बसायचे, तो चौरंग पण आहे.
तर तिथनं ते त्यांचं स्नान आणि हे झालं की या मूर्तीसमोर उपासना व्हायची. उपासना झाली की आमच्या घराच्या मागच्या बाजूला त्यांच्या पंक्ती बसायच्या. बरं. आणि नवीन त्या सावरकर रंडी फुडाचा जो चित्रपट आहे त्यात सावरकरांचं एक वाक्य आहे की माझे गुरु वासुदेव फडके जशी शपथ देतात कंदिलावर तशी मी तुम्हाला शपथ बरोबर. देतो. तशा बऱ्याच शपथा ज्या वासुदेव फडक्याने दिल्या ते ऍक्च्युली या मूर्ती समोर दिल्या. क्या बात आहे. बरं म्हणजे टिळकांच्या चरित्रात उल्लेख आहे की टिळकांनी या मूर्तीसमोर शपथ घेतली आहे वासुदेव फडके. बरं. खूप म्हणजे माझ्या अंगावर काटा आला. लोकमान्य टिळकांनी देवांपुढे इथे शपथ घेतलेली आहे आणि जवळपास 2 वर्ष ती स्वतः इथे येत असत. तर ऐतिहासिक दृष्ट्या पण या जागेला अतिशय महत्व आहे आणि मला वाटतं पुण्याच्या इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग पण आहे. आमच्या आरतीतला जो गजर आहे त्यात गोंदवलेकर महाराजांचं पण नाव आहे आणि ते बरं. का आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. हे आहे म्हणजे पण एकदा बाबा वेलसर यांच्या पुस्तकात या बाबा वेलसर यांची जेव्हा भेट झाली आणि केतकरांच्या त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की गोंदवलेकर महाराज पण या मंदिरात अनेकदा येऊन गेले. बरं. ते इथे हा गणपती समोरचा किंवा शंकरासमोरचा खांब आहे त्याला टेकून ते नामस्मरण करत बसले. क्या बात त्यांचे उल्लेख असे आहेत की सदावर्ते राम मंदिर आहे हो. ते राम मंदिरात जाताना महाराज इथे आले, थोडा वेळ जप करत बसले, ध्यान लावून बसले आणि मग तिकडे गेले. खूप खूप धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. कारण मला फार आनंद होतोय प्रत्यक्ष भगवान अक्कलकोट स्वामी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पुनीत झालेली ही जागा आणि भगवान नृसिंहांचं पुण्यातलं वस्तीस्थान आपण म्हणू शकतो इतकं हे पवित्र स्थान आहे. तर प्रत्येक नृसिंह भक्तांनी, हरिभक्तांनी या येणाऱ्या नृसिंह जयंतीला इथे येऊन देवांच्या चरणी नतमस्तक व्हायलाच पाहिजेत. कारण देवांचं अतिशय महत्त्वपूर्ण हे स्थान आहे ज्याला ऐतिहासिक आणि धार्मिक अशी बाजू आहे. तर इथेच थांबतो. आपण या आपल्या टेल्स ऑफ सेंटच्या प्रवासामध्ये पुण्यातील हे दिव्य स्थान बघू शकलो. त्यामुळे दादांना धन्यवाद देतो आणि भगवान नृसिंहांच्या चरणी पण मनोमन धन्यवाद करतो. इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भगवान लक्ष्मी नृसिंह की जय. नमस्कार. नमस्कार.